श्वेता वडके दांडेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळी 9च्या बातमीपत्रात तुमचं स्वागत. आणि आता सुरुवातीला बातमी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी आता भाजपला राजकीय धक्के द्यायला सुरुवात केली आहे. एकनाथ खडसेंचे समर्थक भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतायत. भुसावळमधले भाजपचे 18 विद्यमान नगरसेवक आणि 13 माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. जळगावमध्ये झालेल्या राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रमात जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. या संदर्भातली माहिती घेऊयात. इम्तियाज अहमद आमचे प्रतिनिधी आहेत फोन लाईनवरती. इम्तियाज, किती जणांनी साधारण राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय? मॅम, एकूण 31 आजी माजी आमदार नगरसेवक भाजपचे यांनी काल जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये जळगाव येथे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यात आलेला आहे. हे भुसावळ नगरपालिकेचे नगरसेवक आहे. त्यांनी राष्ट्रवादी जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हे प्रवेश केलेला आहे. धन्यवाद इम्तियाज, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. एकनाथ खडसे यांनी आता भाजपला राजकीय धक्के द्यायला सुरुवात केली आहे. भुसावळ नगर परिषदेतले एकूण आजी माजी असे 31 नगरसेवक यांनी जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. या सगळ्या नगरसेवकांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या संवाद यात्रेच्या दरम्यान पक्षामध्ये प्रवेश केलाय. पुढची बातमी. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शिवसंग्रामचे नेते आमदार विनायक मेटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना इशारा दिलाय. मराठा आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत नोकर भरती आणि स्पर्धा परीक्षा पुढे ढकलाव्यात आणि मराठा आरक्षण टिकवावं, अन्यथा घरातून बाहेर पडू देणार नाही असा इशारा मेटेंनी दिलाय. मेटे काल नांदेडमध्ये आयोजित मराठा आरक्षण एल्गार परिषदेत बोलत होते. आरक्षणाच्या मुद्द्यावरून मेटे यांनी अशोक चव्हाणांवरती सडकून टीका केली. विद्यार्थ्यांनी कोर्ट करतात, मुलांनी नोकरीसाठी कोर्ट करतात, आरक्षण केंद्रांनी जा. हे काय फक्त आदर्शाची घोटाळे करत राहायचं का? सत्ता कशाला आदर्श निर्माण करायला घ्यायचा का? कशासाठी घ्यायचा? कशाला सत्ता पाहिजे तुम्हाला? आता बातमी विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाची. जगात साधू हे सगळ्यात नालायक आहेत असं विधान वडेट्टीवारांनी केलं होतं. इतकंच नव्हे तर साधूंवर अजिबात विश्वास ठेवू नका असं देखील त्यांनी म्हटलं. दरम्यान त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांनी टीका केली होती. मात्र त्यानंतरही या विधानावर आपण ठाम असल्याचं वडेट्टीवारांनी सांगितलं. ते नागपुरात माध्यमांशी बोलत होते. मी तर 20 साधूंचे नावं घालून येईल ज्यांच्या प्रॉपर्ट्या करोडो रुपयांच्या. हे कशासाठी पाहिजेत? हा साधक कशासाठी आहे? लोकांचं हित साधण्यासाठी आहे की स्वतःचं हित साधण्यासाठी आहे? हा साधक कशासाठी बनतो? हिंदू धर्माला बदनाम करणारे जेवढे साधू असतील ते नालायक आहेत आणि ते समाजाचं हित साधणारे नाही आहेत. ही आज भूमिका आहे, उद्याही राहील, परवाही राहील. विजय वडेट्टीवारांसारखे काही मनोरुग्ण मंत्री सुद्धा आहेत. कारण आपल्या अकलेचे तारे तोडताना हिंदू धर्माच्या पवित्र साधू परंपरेवर त्यांनी टीका केली आहे. ज्या साधू संतांच्या महाराष्ट्रात तुकोबारायांनी जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, आणि नामदेवांनी साधू थोर जाणा अशी रचना केली. त्या महाराष्ट्राचे मंत्री विजय वडेट्टीवार साधूंना नालायक म्हणतात. जगातले सगळ्यात नालायक साधू आहेत, त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. संत आणि साधू यासाठीच वेगळे आहेत. संत हा समर्पित आहे, समाजासाठी समर्पित. संत म्हणजे समाजाचा दिशादर्शक आहे. पण साधू म्हणजे केवळ लुबाडणारे आहेत. हे आजही मी माझ्या गोष्टीवर ठाम आहे. अनेक साधूंचे दाखले देता येईल की हे स्वतःच्या प्रॉपर्टी उभे करणारे आहेत. ज्याला जी टीका करायची ते करू देत. पण ज्या साधू म्हणून समाजाचं शोषण केलंय, कोणाची उदाहरण द्यायचे? जगात आहेत की आता राम रहीम, दुसरे आहेत ना आसाराम. म्हणून ओबीसी समाजाने या साधूच्या भानगडीत पडू नये, संताची शिकवण घेऊन समाज उभा करावा असं म्हणून त्या ओबीसीच्या मेळाव्यात मी बोललो.
पुढची बातमी पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी धक्कादायक खुलासा समोर आलाय. यानुसार पूजानं आत्महत्या केली नाही तर ती चक्कर येऊन पडली असा दावा तिच्या मित्रांनी केलाय. पूजासोबत राहणाऱ्या दोघांनी पोलिसांकडे याबद्दल जबाब दिलाय. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. पण त्याचवेळी पूजा राहत असलेल्या रूममध्ये दारूच्या बाटल्याही सापडल्याची चर्चा आहे आणि पुणे पोलिसांनी अरुण राठोड आणि विलास चव्हाण या दोघांचे जबाब नोंदवलेत. पूजा चव्हाणच्या आई वडिलांचेही जबाब नोंदवले गेलेत. या सगळ्या प्रकरणाचा तपास पुणे पोलीस करतायत. तर पूजा चव्हाण प्रकरणाची व्यवस्थित आणि सखोल चौकशी होईल. त्यानंतर गरज असेल त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल असं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं. पूजा चव्हाण या वनमंत्री संजय राठोड हे शिवसेनेच्या मंत्र्यांवरती ठीक आहे, त्याच्याबद्दल चौकशी व्यवस्थित केली जाईल आणि जे काही सत्य आहे ते जनतेसमोर येईल आणि त्याच्यामध्ये ज्यांच्यावरती कारवाईची गरज असेल ती कारवाई होईल. सर, वनमंत्री नॉट रिचेबल आहेत ते समोर येऊन का खुलासा करत नाही असा प्रश्न. असं आहे की मी जसं तुम्हाला म्हटलं की ह्याबद्दल सखोल चौकशी केली जाईल. पण गेले काही दिवस काही महिने काही वेळेला असं आपल्या लक्षात आलेलं आहे की आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न हा केला जातोय. तर असाही प्रयत्न होता कामा नये आणि त्याचबरोबरीने सत्य लपवण्याचाही प्रयत्न होता कामा नये. सत्य लपवण्याचा प्रयत्न होणार नाही. त्याच्यामध्ये जे काही सत्य असेल ते पूर्ण चौकशी करून जनतेसमोर येईल. आता महिला आयोगानं महाराष्ट्र सरकारला या प्रकरणी नोटीस पाठवली आहे. पुणे पोलीस आयुक्तांना सुद्धा नोटीस पाठवलेली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी राज्यातल्या पूजा चव्हाण या मुलीच्या आत्महत्या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. दुसरीकडे दिवसभरात पूजाच्या आत्महत्या प्रकरणावर अनेक राजकीय प्रतिक्रिया सुद्धा आल्या. मात्र पूजा चव्हाण आणि तिचा सोशल मीडिया यावरती सुद्धा एक नजर आपण टाकतोय. कारण पूजा गेल्या काही वर्षापासून फेसबुक, इंस्टाग्राम आणि टिकटॉक अशा सोशल नेटवर्किंग साईट्सवर अत्यंत ऍक्टिव्ह असल्याचं दिसून आलंय. यामध्ये तिनं केलेल्या फोटो सेशनमधले अनेक फोटोज आहेत, व्हिडिओज आहेत. तर सोबतच काही नेत्यांसोबतचे फोटो सुद्धा तिनं आपल्या अकाउंटवरून पोस्ट केलेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतल्या घटक पक्षानं सुद्धा पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर बोलणं टाळलं. जयंत पाटील यांनी मला याबाबत वस्तुस्थिती काय आहे हे माहीत नसल्याचं म्हटलं. तर सुनील केदारांनी भाजप या प्रकरणाचं राजकारण करत असल्याची टीका केली. आणि बाळासाहेब थोरात यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात चौकशीनंतर तथ्य समोर येईल असं म्हटलंय. मला माहीत नाही की वस्तुस्थिती काय आहे आणि त्यांचं नाव डायरेक्ट घेण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. कारण काही पुरावा असल्याशिवाय असं एखाद्या व्यक्तीला आता मागे 1-2 वेळा आपण बघितलं की बदनामी करण्याची लगेच व्यवस्था होते. त्यामुळं वस्तुस्थिती काय आहे याचा पोलीस अभ्यास करतील असं मला वाटतं. भाजपकडे करत असताना समजा राजकारणच करतो म्हटलं तर मग मला पुष्कळ दूरपर्यंत जावं लागेल त्याच्यामध्ये. मग मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, मला आली वेळ तर त्या ठिकाणी असलेला जम्मू काश्मीर इथपर्यंत मला जावं लागेल आणि वेळप्रसंगी त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे एक आमदार कदम नावाचे मुंबईतले तिथपर्यंत जावं लागेल. पण मला त्याच्यात जायचं नाही कॉन्ट्रोवर्सी. मी एवढं सांगतो की राज्याचे मुख्यमंत्री अत्यंत संवेदनशील व्यक्तिमत्व आहे. ते त्याची पूर्ण माहिती घेऊन शहानिशून योग्य त्या ठिकाणी आपल्या पुढे येतो. याच्यामध्ये एवढं नाव येतं तर चौकशी काहीतरी होईलच ना. तर चौकशी होईल तेव्हा सिद्ध होईल. त्यावर आता मी काही बोलणं योग्य नाही. तर पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी संजय राठोड यांच्यावर आरोप झाल्यानंतर आता भाजप आक्रमक झाली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील मंत्र्यांचं नाव न घेता त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तर आता शिवसेना कारवाई का करत नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला. पण तुमच्या महिला पदाधिकारी नाव घेतात, पण तुम्ही नाव का घेत नाही? तुम्ही पण त्यांना थोडं सपोर्ट करताय का? नाही नाव न घेता. देवेंद्रजीने पण नाव घेतलेलं नाही आणि मी पण नाव घेतलेलं नाही. आमचं म्हणणं असं आहे की बा ठीक आहे ना, शेवटी घटना इतकी मोठी आहे की त्यातून एक्साईट होऊन एखाद्याने नाव घेतलं असेल. मला देवेंद्रजीनंतर तशी परवानगी नाही. आणि तेव्हा आमचं म्हणणं असं आहे की आम्ही जबाबदारीने बोलतो की नाही आहे संबंध त्या मंत्र्याचा असं डिक्लेअर करा ना. पण इन्क्वायरी करणार की नाही का? तिथे 2 जण त्याच्या पार्टीवर ठेवले होते. त्यांना अटक केल्यानंतर तुम्ही सोडून देता? FIR दाखल नाही करणार? त्यांना कोर्टात तर न्या, जामीन तर घ्या, आरोपी तर ठरवा, माफीचे साक्षीदार करा ना.
पुढची बातमी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये काही नियम आणखी कडक करण्यात आलेले आहेत. शहरातील रुग्णांची वाढ पाहता किंवा रुग्णसंख्या जी वाढतीये त्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा धोका पुन्हा वाढू नये यासाठी नागपूर महानगरपालिकेनं महत्त्वाचा निर्णय घेतलाय. शहरातील भाजी विक्रेते, डिलिव्हरी बॉय, कुरिअर सेवेतील कर्मचारी, दूध विक्रेते अशा दिवसभर अनेकांच्या संपर्कात येणाऱ्या कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय. या सर्व कर्मचाऱ्यांसाठी फिरतं चाचणी केंद्र नेण्यात येऊन संबंधित व्यक्तींची आरटीपीसीआर टेस्ट केली जाणार आहे. सुपर स्प्रेडर के रूप में सब्जी वाले, फल वाले, होम डिलीवरी वाले, पेपर हॉकर्स, ये सारे लोग आते हैं. इसलिए हमने निर्णय लिया है कि हमारे 2 सेंटर के ऊपर में जो होम डिलीवरी बॉय है, जो स्विगी के हैं, जोमेटो के या अन्य कंपनियों के हैं, उनके चेकअप के लिए डेडिकेटेड हम लोग 2 हमारे टेस्टिंग सेंटर शुरू कर रहे हैं. हमारे यहाँ हॉकर्स लोग जहाँ से पेपर एकत्रित करके जाते हैं, वहां पर उनकी संस्था से बात करके सुबह के समय में उनके चेकिंग की अलग से व्यवस्था कर रहे हैं. कुरियर बॉय की दृष्टि से सारे कुरियर वालों को हम लोग आह्वान कर रहे हैं कि नागपुर महानगर पालिका में उनके सारे कुरियर बॉय ने आकर के चेक करा लेना चाहिए. जिन बस्तियों में प्रादुर्भाव ज्यादा है, वहाँ की अनाज की दुकान, वहाँ की किराने की दुकान, वहाँ का सलून, साथ ही साथ वहाँ की लॉन्ड्री वाले के समस्त कर्मचारियों को और मानव को हम लोग फिर से आरटीपीसीआर चेक करने वाले हैं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज चेन्नई आणि कोचीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. चेन्नईमध्ये ते अनेक विकास कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन करणार आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाचा असणार आहे तो लष्कराचा कार्यक्रम, कारण अर्जुन मेन बॅटल टँक या रणगाड्याचं लष्कराकडे हस्तांतरण होणार आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते अलीकडेच संरक्षण मंत्रालयाने एकूण 8,400 कोटी रुपयांचे 118 अर्जुन रणगाडे घेण्याचा प्रस्ताव मंजूर केला. अर्जुन हा संपूर्णपणे भारतीय बनावटीचा रणगाडा आहे. यासाठीचे अनेक सुटे भाग हे भारतीय लघु आणि मध्यम उद्योगांनी पुरवलेले आहेत. डीआरडीओच्या कॉम्बॅट व्हेकल्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंटनं याचं डिझाईन केलेलं आहे आणि ऑर्डिनन्स बोर्डाच्या हेवी व्हेकल्स फॅक्टरीमध्ये हा रणगाडा बनवला गेलाय. या बातमीचा एक छोटासा ब्रेक घेऊयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर स्वागत आणि पुढची बातमी. उत्तराखंड इथल्या चमोली जिल्ह्यामध्ये हिमकडा कोसळून झालेल्या जलप्रलयाच्या घटनेला आज 1 आठवडा पूर्ण झालाय. तरीही अजून इथे रेस्क्यू ऑपरेशन सुरूच आहे. काल रात्री उशिरापर्यंत इथे टनेलमध्ये रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं. यावेळी रेस्क्यू टीमच्या आणखी 2 मृतदेह लागलेत. टनेलमधून 2 मृतदेह बाहेर काढण्यात यश आलंय. चमोलीच्या जिल्हा न्यायदंडाधिकारी स्वाती भदुरिया यांनी ही माहिती दिली. तर गेल्या रविवारपासून आतापर्यंत 40 जणांचे मृतदेह शोधण्यात यश आलंय. अजूनही सुमारे 170 पेक्षा जास्त जण बेपत्ता असल्याची माहिती मिळतेय. सध्या तपोवन टनेलच्या आत ड्रिलिंगचं काम सुरू आहे. यातही अनेक जण अडकले असल्याची शक्यता आहे. टनल में जो रेस्क्यू ऑपरेशंस रात से चल रहे थे तो उसमें 2 डेड बॉडीज रिकवर हुई हैं. उनको एक 4:45 AM पे, एक 5:50 AM पे, और उनको दोनों को मॉर्चुरी ले जाया जा चुका है. और क्या है, अभी क्या चल रहा है? अभी रेस्क्यू ऑपरेशंस पे तेज़ी से काम चल रहा है, जिससे और भी अगर डेड या लाइव रिकवरी जो भी होनी है वो हो सके. ड्रिल की गई थी, वो उसका क्या रहा और अभी क्या किस तरह से रेस्क्यू किया जा रहा है? उसका ड्रिल का काम तो कंप्लीट हो चुका था, लेकिन फिलहाल एक्सकवेशन किया जा रहा है जिसमें से बॉडीज निकल रही हैं. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची महाभियोगातून सुटका झाली. सिनेटमध्ये पुरेशी मतं न मिळाल्यानं डेमोक्रॅटिक पक्ष त्यांना दोषी सिद्ध करू शकला नाही. ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या बहुतांश खासदारांनी ट्रम्प यांच्या बाजूने मतदान केलं. यामध्ये 7 खासदारांचा अपवाद होता, ज्यांनी आपल्या पक्षातील ट्रम्प यांच्या विरोधात जाऊन त्यांना दोषी घोषित करावं या बाजूने मतदान केलं. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात कॅपिटल हिलमध्ये अभूतपूर्व हिंसा झाली होती. अमेरिकेचे खासदार ओलीस धरले जातात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मग ट्रम्प यांचा कार्यकाळ संपला आणि बायडेन सत्तेवर आले. सत्तांतर झालं तरी ट्रम्प यांच्यावर खटला चालवायचाच अशी भूमिका डेमोक्रॅटिक पक्षाने घेतली होती. या बातमीसोबतच वेळ झाली या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.